अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करो। उद्या 26 फेब्रुवारी उद्या आहे महाशिवरात्र। महाशिवरात्र हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि उच्च कोटीचा दिवस, कारण की वर्षातला हा दिवस म्हणजे शिवपुराणानुसार या दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह झालेला आहे। जो कोणता मनुष्य मनात आपली कुठलीही इच्छा धरून जेव्हा हे व्रत वैकल्य आणि त्याचबरोबर रुद्राभिषेक करतो, काही उपाय करतो, त्याला भगवान शिवाची अखंड कृपा लाभत असते। असा हा महत्त्वाचा दिवस आणि ह्या दिवशी मग तुम्ही सकाळच्या प्रहरापासून तर ते रात्री म्हणजे चारही प्रहर हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय काय आहे? महादेवाला आवडणारी एक वस्तू आपल्याला घेऊन यायची आहे। ती कधी, कुठे, कशी, काय आणि कुठे ठेवायची, त्याचं काय करायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्णपणे बघा, संपूर्ण माहिती समजून येईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवाला आवडणारी वस्तू म्हणजे बेलाचं पान। जसं की देवादिदेव महादेव हे निळकंठ नावाने ओळखतात, त्याच पद्धतीने त्यांना बेलाचं पानाने जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो, 108, 1000 पानं किंवा 11, 7 जो कोणी मनोभावे श्रद्धेने पूजा करतो त्यांना महादेव अतिशय प्रसन्न होत असतात। आता ही पानं आणायचे का? आता पानांचं काय करायचं? पानं पहिले तर म्हणजे कुठल्याही मंदिरात आपल्याला जाऊन तिथे ही सेवा करायची। मग पानं हे किडलेले किंवा खराब झालेले घ्यायचे नाही आहेत, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मग तुम्हाला भले 1 मिळालं असेल किंवा 11 मिळाले असेल किंवा 108 मिळाले असेल, जे असेल ते घेऊन जायचे आहे। आता मंदिरात काय करायचं? आपल्या घरात ज्या पटीने ना 100 पटीने ना बघा, आपल्याकडे जो काही ओरा असतो त्याचा 1000 पटीने ओरा हा शिवमंदिरात असतो, कारण ह्या दिवशी शिवतत्व जास्तीत जास्त जागृत झालेलं असतं आणि शिवतत्व ज्या दिवशी जागृत होतं त्या मंदिरातलं सुद्धा महत्त्व वाढत असतं। मग मंदिरात केंद्रात अतिशय मोठ्या प्रमाणात महत्त्व वाढत असतं, कारण त्यावर जी शिवधारा असते, जी जलधारा असते ती सातत्य टिकवून ठेवत असते आणि त्या सातत्य टिकवण्यामुळे तिथली जी पूर्ण परिसर असतो ना तो पूर्णपणे मंत्र स्तोत्राने पूर्णपणे तो सकारात्मक होत असतो, पूर्णपणे सात्विक होत असतो। म्हणून मंदिरात किंवा केंद्रात जाणं खूप महत्त्वाचं असतं। आता बऱ्याच महिलांना प्रश्न मिळेल का, ताई आमच्यापासून मंदिर खूप लांब आहे, मग आम्ही काय करायचं? बघा, जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा। जो तुम्हाला ऑरा मिळेल ना तो खूप वेगळ्या प्रकारचा आहे, तुमची पॉझिटिव्हिटी जास्त वाढेल। तुम्ही ज्या काही इच्छा किंवा ज्या काही आपल्या मनात ज्या काही प्रत्येक मनुष्याच्या मनात काहीतरी वेगळ्या इच्छा असतात आणि त्या धरून जेव्हा आपण महाशिवरात्रीचं व्रत करतो, महादेवाची उपासना करतो, मंदिरात जातो, त्या अर्थात पूर्ण होत असतात। म्हणून सांगते का मंदिरात करा। आता आपल्याला काय करायचं आहे? तुम्हाला जी काही पानं मिळाली, ज्या संख्येने मिळाली ती पानं घ्यायची आहेत आणि मंदिरात जायचं आहे। तुम्ही ही चारही अगदी पहाटपासून किंवा रात्रीपर्यंत तुम्ही अगदी कधीही करू शकता, त्या चारही प्रहरात कधीही करू शकता। मग आता ही पानं घ्यायची आहेत। जर 108 मिळाले तर 108 नामावली आहे, शिवनामावली, ती म्हणत आपल्याला महादेवाला ती अर्पण करायची आहे। आता महादेवाला अर्पण करताना भलेही गर्दी भरपूर असणार आहे। बघा, बऱ्याच वेळेस महिला काय म्हणतील, जाण्यासाठी पण कंटाळा करतील किंवा बरेच दादा पण कंटाळा करतील वगैरे। पण एक सांगू का, जर आपल्याला असं वाटत असेल ना आपल्या कामामध्ये यश मिळावं किंवा ना आपल्या प्रयत्नांना यश मिळावं, कर्जबाजारीपणा दूर व्हावा, ह्यासाठी हे उपाय आहेत। त्यामुळे हे जेवढं आपण मनापासून करू, जेवढं सातत्याने करू ना तेवढं आपल्या करायचं असेल ना तर कोणत्याही परिस्थितीत करतो, त्याला एक्सक्यूज वगैरे द्यायची गरज नसते। दुसरं, आता आपण हे जेव्हा करतो तेव्हा मंदिरात गर्दी जरी असेल तर 1-2 मिनटं तरी आपल्याला हा उपाय करायचाच आहे। मग ओम नमः शिवाय म्हणत करा। तुम्हाला अष्टनामावली म्हणणं शक्य नसेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला ते पान शिवलिंगावर, आपल्याला ते गुळगुळीत भाग हा शिवलिंगावर असा पालथा ठेवायचा आहे। त्याला काहीतरी गंध लावून मग ठेवायचा आहे। लक्ष ठेवा, घरून तुम्ही गंध लावून वगैरे घेऊन मग तिथे ही पूजा करायची आहे। आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडेल का, ती ताई तिथे गर्दी असेल, मग आम्ही ही सेवा घरीच केली तर चालेल का? तर तुम्ही जेवढं शक्य होईल ना तिथल्या त्या सात्विक वातावरणामध्ये करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला स्वतः अनुभव येईल आणि आपण जेवढ्या मनोभावे करतो ना त्याचा जास्त अनुभव येत असतो। आता आपण ही जेव्हा सेवा करतो, मग तुम्ही 11 नेलेत, 7 नेलेत, 1 नेलं, 108 नेलेत, मग त्यातलं एक बेलपान घ्यायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं। तुम्ही हे बेलपान आपल्या पाकिटमध्ये ठेवायचं। मग तुम्ही म्हणाल, ताई आम्ही आमच्या मुलांसाठी करू का, आमच्या पतीसाठी करू का? त्यांनी केलं ना तर हे वेगळंच आहे, त्यांना त्याचा या सेवेचा पण अनुभव मिळेल आणि ह्या निमित्ताने त्यांच्याकडून सेवा पण घडेल। मग त्यांना या जो त्यांच्याकडे पण सुद्धा पॉझिटिव्ह ऑरा त्यांना सुद्धा मिळेल। त्यांनी केलं तर अतिशय उत्तम, नसेलच
ते बाहेरच राहत आहे किंवा बाहेर काम करताय वगैरे, तर तुम्ही हे केलं तरी चालेल. आता हे पान आपल्याला पाकिटमध्ये ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्हाला अतिशय खडतर परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, आर्थिक परिस्थितीचे मार्ग मोकळे होण्यासाठी, तेव्हा आपल्याला जे बेलाचं झाड असतं त्याच्या खाली बसून आपल्याला श्रीसूक्त म्हटलं जातं. म्हणून बेलाचं पान हे तेवढंच माता लक्ष्मीला प्रिय असतं. म्हणून लक्षात ठेवा, आपली लक्ष्मीची आवक नक्कीच वाढेल. दुसरं, महाशिवरात्रीच्या दिवशी देवाधिदेव महादेव यांना कमळाचं फूल हे अर्पण करायला पाहिजे. कारण देवाधिदेव महादेव यांना सुद्धा कमळाचं फूल तेवढंच प्रिय आहे जेवढे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे. आपण बघा, श्रावण महिन्यामध्ये ब्रह्मकमळ हे अर्पण केलं जातं. पण आता या दिवसांमध्ये ब्रह्मकमळ नसतं. मग या दिवसामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं ते कमळ असतं बघा. पिंक कलर असेल किंवा लेव्हेंडर कलर असेल. पण जर आपण बघा फुलावाल्यांकडे गेलं ना तर सहजरित्या मिळतं, पण काही ठिकाणी मिळत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? आता कमळाचं फूल अर्पण का करावं? कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला प्रिय आहे. आणि माता लक्ष्मी ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातला कर्जबाजारीपणा दूर होण्यासाठी, आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचाच आहे. मग कमळाचं फूल नाहीच मिळते, मग याऐवजी आपल्याला एक महत्त्वाची वस्तू म्हणजे लक्ष्मी प्राप्तीतली एक महत्त्वाची वस्तू आपल्याला ती सहजरित्या मिळून येईल, ती वस्तू अर्पण करायची आहे. ती आता म्हणजे ती कोणती आहे? आपल्याला बघा, कमळाच्या बिया, ज्याला आपण कमळगट्टा मणी म्हणतो, आणि ही धार्मिक दुकानामध्ये सहजरित्या मिळून जातात. मग ते धार्मिक दुकानामध्ये सहजरित्या मिळतात. मग त्यातला एक मणी घ्यायचा आहे, तो अगदी 5 रुपयापर्यंत मिळत असतो. मग आपल्या बघा, श्रीयंत्रावर कमळगट्ट्यांची माळ ठेवलेली असते. तेव्हा अशा पद्धतीने आपण जी माळ ठेवतो त्यातला एक मणी, आता ती माळ ठेवती त्यातलं तोडायचं नाही. आपण धार्मिक दुकानांमधलं किंवा केंद्रामध्ये मणी मिळतात, तो एक मणी घेऊन या. त्याच्यावर आपल्याला मंदिरामध्ये श्रीसूक्ताचं पठण करा. हातात धरायचं आहे आणि त्यावर श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. 16 वेळेस श्रीसूक्त संस्कृतमध्ये म्हणून झाल्यानंतर, बऱ्याच महिलांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा, पण श्रीसूक्त हे ना तुम्ही जेव्हा संस्कृतमध्ये म्हणताल तेव्हा तुम्हाला ते जास्त तोंडातनं शब्द पण उच्चार स्पष्ट व्हायला लागतील. आणि असं असतं ना की आपल्या ज्या मनातल्या भावना असतात, जे काही आपली इच्छा असते, ती संस्कृतद्वारे देवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचते. 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून झाल्यानंतर फलश्रुती म्हणा आणि त्यानंतर तो मणी आपल्याला देवादेव महादेव यांना अर्पण करायचा आहे. एक मणी घ्यायचा, त्याच्यावर सेवा करायची आणि ओम नमः शिवाय म्हणत तिथे अर्पण करायचं. आणि हा उपाय करताना अगदी लक्षात ठेवा, आपल्या मनात श्रद्धा भाव असणं खूप गरजेचं आहे. महादेव देवादिदेव माझ्या घरात खरंच, आपल्या घरात लक्ष्मी मातेची कृपा होत झाली आहे आणि खूप चांगलं घडत आहे. जे तुमचे आर्थिक प्रश्न ते सुटलेत, कर्जबाजारीपणा खूप दूर झाला आहे, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यात, अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तो मणी उचलायचा आणि तो मणी आपल्याला घरी घेऊन यायचा. तो मणी घरी घेऊन आल्यानंतर भलेही पॉकेट किंवा इन्कम सोर्स प्रत्येकाचा वेगळा असतो, पॉकेट प्रत्येकाची वेगळी असतात, पण तिजोरी एकच असते. मग काय करायचं? हा मणी घ्यायचा आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा. तिजोरीमध्ये जेणेकरून आपल्या सगळ्यांचे तिथे पैसे असतात, सोनं असतं वगैरे, थोडंफार का होईना असतंच, मग तिथे आपण थोडी म्हणजे ठेवतोच. अशा ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवायचा. मग तो वर्षानुवर्ष तिथेच राहिला तरी चालेल, 1 वर्षभर पूर्णपणे राहिला तरी चालेल. मग तो मणी त्याला फक्त आपल्याकडे काय करायचं आहे? केवड्याचं अत्तर असतं बघा, ते केवड्याचं अत्तर लावायचं आहे जेव्हा आपण महादेवाला अर्पण करण्याच्या अगोदर. आणि मग जेव्हा ते अर्पण करू त्यानंतर तो उचलायचा आणि घरी घेऊन यायचा आणि अशा पद्धतीने ठेवायचा. बघा, खूप छान आणि महत्त्वाचा उपाय आहे हा. उपाय आपण श्रावण महिन्यातल्या सोमवारी सुद्धा केला, अतिशय महत्त्वाचा लाभ होत असतो. देवादिदेव जरी म्हणजे महादेव जरी मुक्ती देण्याचं काम करीत असले, पण बेलाच्या झाडाखाली बसून श्रीसूक्त म्हणण्याचं काम सुद्धा शिवपुराणात शास्त्रानुसार सांगितलं जातं. कारण की आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून सांगितलं जातं. माता लक्ष्मीला सुद्धा बेलाचं झाड तेवढंच प्रिय आहे. आणि माता लक्ष्मीला आवडणारी वस्तू म्हणजे कमळ, जसं की महादेवाला सुद्धा आवडतं. पण तो कमळगट्ट्याचा मणी जेव्हा अर्पण करतो तेव्हा अतिशय आर्थिक लाभ आपल्या आयुष्यात घडून येत असतो. जेवढं श्रद्धाभावाने कराल तेवढा अनुभव तुम्हाला मिळेल. आजच्या पुरते इतका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि महादेवाच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ येतोच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.